नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। लक्ष द्या व्हिडिओकडे। आणि या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जुलै 2024च्या 7 महिन्याच्या चालू घडामोडीवर खूप महत्त्वाचे 40 प्रश्न घेतलेले आहेत। किती 40 प्रश्न घेऊन व्हिडिओ जास्त मोठा केलेला नाहीये, पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत। प्रश्नाकडे लक्ष द्या। आणि मित्रांनो, प्रश्न आणि महत्त्वाची माहिती खूप डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी। आणि या व्हिडिओची जर तुम्हाला PDF हवी असेल ना, तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF फ्रीमध्ये मिळून जातील। तर चला मित्रांनो, पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? लक्षात ठेवा, ह्या वर्षीचा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, रवी अग्रवाल यांची। कोणाची? रवी अग्रवाल यांची। आणि त्यांचा फोटो देखील आपण या ठिकाणी लावलेला आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। ठीक आहे मित्रांनो, तर सरकारने 1988 बॅचचे IRS अधिकारी रवी अग्रवाल यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर आता CBDT म्हणजे काय हे पाहून घेऊयात। ठीक आहे, तर CBDT म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ। तर त्याचा इंग्लिशमध्ये लॉंग फॉर्म होतोय सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस। लक्षात ठेवा मित्रांनो, तर हा वित्त मंत्रालयातील महसूल विभागाचा एक भाग आहे आणि त्याची स्थापना झालेली आहे 1963 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये। लक्षात ठेवा, मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये। तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात। जुलै 2024 मध्ये भारत प्रथमच 46वें युनेस्को जागतिक वारसा समिती सत्र कोठे आयोजित करेल? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, भारत मंडपम मध्ये। कोठे? नवी दिल्लीमध्ये। लक्षात ठेवा मित्रांनो, तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील काढलेली आहे। भारत 21 ते 21 जुलै 2024 या कालावधीत युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचे आयोजन करणार आहे। लक्षात ठेवा, ही प्रतिष्ठित परिषद नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केली जाईल, ज्यामध्ये जागतिक सांस्कृतिक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी जगभरातील प्रतिनिधी एकत्र येणार आहेत। लक्षात ठेवा, जागतिक वारसा समिती दरवर्षी एकदा जागतिक वारसा परिषदेचे आयोजन करते। ठीक आहे मित्रांनो, तर यानंतर आपण युनेस्को काय आहे हे पाहून घेऊयात। तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना। लक्षात ठेवा, युनेस्को म्हणजे, तर इंग्लिशमध्ये लॉंग फॉर्म होतं युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन। लक्षात ठेवा मित्रांनो, आणि युनेस्कोची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945 मध्ये आणि युनेस्कोचे मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्समध्ये। लक्षात ठेवा मित्रांनो, आणि महासंचालक आहेत ॲड्रो अझौले, फ्रान्स। लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील प्रश्न आहे तिसरा। 2024 साली कोणत्या देशाने लाकडापासून बनवलेला लिंगोसॅट हा जगातील पहिला उपग्रह बनवला आहे? लक्षात ठेवा, तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, जपान या देशाने। कोणत्या? जपान या देशाने। आणि या ठिकाणी त्याचा फोटो देखील दिलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। जपानी संशोधकांनी जगातील पहिला लाकडी उपग्रह तयार केला आहे। सप्टेंबरमध्ये SpaceX रॉकेटद्वारे हे छोटे क्युबिकल वाहन प्रक्षेपित केले जाईल। लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो। यानंतर जपानविषयी माहिती पाहून घेऊयात। जपान हा देश आशिया खंडामध्ये आहे। लक्षात ठेवा, आणि राजधानी आहे टोकियो, चलन आहे येन आणि तेथील पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर प्रश्न चौथा पाहून घेऊयात। कोणत्या देशाच्या संघाने ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, भारत देशाने। लक्षात ठेवा, ऑप्शन सी, भारत देशाने। तर यानंतर याची माहिती पाहून घेऊयात। भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे। 2007 मध्ये भारताने शेवटचा T20 विश्वचषक जिंकला होता। लक्षात ठेवा मित्रांनो, 2007 मध्ये आपला पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्यात आलेला होता। तर यानंतर मित्रांनो, आपण 2024च्या ICC पुरुष T20 विश्वचषकाविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर यावेळेसची आवृत्ती होती 9वी। लक्षात ठेवा, आयोजन होते 1 ते 29 जून 2024। लक्षात ठेवा मित्रांनो, तारीख लक्षात राहायला पाहिजे। आणि यजमान होते वेस्ट इंडिज, युनायटेड स्टेट्स, आणि विजेता होता भारत देश। दुसरे विजेतेपद, लक्षात ठेवा, कर्णधार होता रोहित शर्मा। ठीक आहे मित्रांनो। आणि 2024च्या ICC पुरुष T20 विश्वचषकाविषयी अजून थोडी माहिती पाहून घेऊयात। तर उपविजेता होता दक्षिण आफ्रिका, ॲडम मार्कराम, आणि मॅन ऑफ द मॅच होता विराट कोहली। लक्षात ठेवा मित्रांनो, आणि मालिकावीर जसप्रीत बुमराह, भारत।
आणि सर्वाधिक धावा घेणारा खेळाडू होता रहमानुल्ला गुरबाज, 281 धावा होत्या मित्रांनो आणि तो खेळाडू होता अफगाणिस्तान मधला, लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे फजल हक फारुकी, लक्षात ठेवा. फजल हक फारुकी त्यांनी 17 विकेट्स घेतलेल्या आहेत. अफगाणिस्तान मधला तो पण खेळाडू आहे. आणि यानंतर अर्शदीप सिंग 17 विकेट्स घेतलेला खेळाडू आहे आणि तो भारतामधला खेळाडू आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 5वा. 2024 मध्ये मनोज कुमार सिंह कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, उत्तर प्रदेश मधले. त्यांचा आपण फोटो या ठिकाणी लावलेला आहे, पाहून घेऊ शकता. यानंतर आपण उत्तर प्रदेश विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर उत्तर प्रदेशची स्थापना झालेली आहे 24 जानेवारी 1950 मध्ये. राजधानी आहे लखनौ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. कोण आहेत? आनंदीबेन पटेल. आणि तेथील मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. लक्षात ठेवा मित्रांनो, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 6वा. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ WOAH चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, इमॅन्युएल सोबेरन. लक्षात ठेवा, कोण? इमॅन्युएल सोबेरन. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. डॉक्टर इमॅन्युएल सोबेरन यांनी 2024 ते 29 या कालावधीसाठी जागतिक प्राणी आरोग्य संघटनेचे WOAH महासंचालक म्हणून निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर WOAH म्हणजे काय हे पाहून घेऊयात. तर जागतिक प्राणी आरोग्य संघटना. ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये असा अर्थ होतोय की वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ, याचा लॉंग फॉर्म आहे. आणि स्थापना झालेली आहे 1924 मध्ये. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सदस्य देश आहेत 182. किती? 182. पुढील प्रश्न राहील मित्रांनो 7वा. सन 2024 मध्ये लोकपालचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, प्रदीप कुमार त्रिपाठी यांची. त्यांचा आपण या ठिकाणी फोटो देखील लावलेला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात या प्रश्नाची. वरिष्ठ IAS अधिकारी प्रदीप कुमार त्रिपाठी यांची लोकपाल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्रिपाठी 1987 च्या बॅचचे IAS अधिकारी सध्या कॅबिनेट सचिवालय समन्वय सचिव आहेत. लक्षात ठेवा, कोणते? समन्वय सचिव आहेत. तर लोकपालची स्थापना झालेली आहे 19 मार्च 2019 मध्ये. लक्षात ठेवा, मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि लोकपालचे सध्याचे अध्यक्ष आहेत अजय माणिकराव खानविलकर. लक्षात ठेवा, अजय माणिकराव खानविलकर. पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 8वा मित्रांनो. 2024 साली इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्टील कुठे आयोजित करण्यात आली आहे? ठीक आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, रांची येथे, झारखंड रांची येथे. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तंत्रज्ञान पुरवठादार, पोलाद उत्पादक, शिक्षण तज्ज्ञ आणि इतरांसह पोलाद उद्योगातील तेजस्वी विचारसरणी आणि आघाडीच्या भागधारकांना एकत्र आणण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. आणि पोलाद मंत्रालयाचे सचिव आहेत श्री नागेंद्र नाथ सिन्हा. लक्षात ठेवा, कोण आहेत? श्री नागेंद्रनाथ सिन्हा. ठीक आहे. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 9वा. मे 2024 मध्ये रेड फ्लॅग 24 हा बहुराष्ट्रीय सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्नाला अजिबात इग्नोर करू नका. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. कुठे? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. रेड फ्लॅग मध्ये भारतीय वायुसेनेने सहभाग नोंदविलेला आहे. कोणी? भारतीय वायुसेनेने. ठीक आहे मित्रांनो, ही माहिती लक्षात ठेवा. आणि भारतीय वायुसेनाविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय वायुसेनाची स्थापना झालेली आहे 8 ऑक्टोबर 1932 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि भारतीय वायुसेनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत विवेकराम चौधरी. कोण? विवेकराम चौधरी. पुढील प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो. आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस 2024 कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा. तर आपण हा प्रश्न का घेतलाय का, तर पहिल्यांदा यावर्षी आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस साजरा करण्यात आला होता, म्हणून आपण हा प्रश्न घेतलेला आहे. लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, 30 मे. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन डी, 30 मे. तर महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस 30 मे 2024 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 11वा. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. प्रश्न लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात.
चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे दिनेश कुमार खारा यांची जागा घेतील, लक्षात ठेवा, जे 28 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. तर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाची माहिती पाहून घेऊयात. स्थापना झालेली आहे 1 जुलै 1955 मध्ये आणि मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. ठीक आहे मित्रांनो, मुंबई, महाराष्ट्र. प्रश्न 12वा आहे, ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स 2024 मध्ये जगातील कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावलेले आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, व्हिएना, ऑस्ट्रिया. लक्षात ठेवा, व्हिएना, ऑस्ट्रिया. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात. ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स जगभरातील 172 शहरांना शिक्षण, आरोग्य सेवा, संस्कृती, पर्यावरण, टिकाऊपणा आणि पायाभूत सुविधांवर आधारित रेट करते. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण टॉप 3 शहरे पाहून घेऊयात मित्रांनो. तर 1 नंबरला आहे व्हिएना, ऑस्ट्रिया. 2 नंबरला आहे कोपनहेगन, डेन्मार्क. 3 नंबरला आहे झुरिच, स्वित्झर्लंड. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी मित्रांनो आपण महत्त्वाची टिप देखील पाहून घेऊयात. भारताची नवी दिल्ली या यादीत 112व्या स्थानावर आहे. कितव्या? 112व्या स्थानावर आहे जगभरातून. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि यानंतर मुंबई 117व्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणजे दिल्ली आहे 112व्या स्थानावर आणि मुंबई 117व्या स्थानावर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 13वा. कोणत्या राज्याने जून 2024 मध्ये उत्तम न्याय देण्यासाठी पहिली साक्षीदार योजना मंजूर केलेली आहे? बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, आसाम. ठीक आहे, आसाम. तर महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा रसमा यांनी न्याय वितरण प्रणाली सुनिश्चित करण्यासाठी राज्याच्या पहिल्या साक्षीदार संरक्षण योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा उद्देश साक्षीदारांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. शेवटचा पॉईंट राहील, यामुळे देशातील गुन्हेगारी न्याय प्रणाली मजबूत होईल आणि राष्ट्रीय सुरक्षा देखील सुधारेल. लक्षात ठेवा. आसामविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. आसामची स्थापना झालेली आहे 26 जानेवारी 1950 मध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि राजधानी आहे दिसपूर. ठीक आहे, काय? दिसपूर राजधानी आहे आणि तेथील मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा रसमा. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि तेथील सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे 14वा. आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी, 30 जून रोजी. लक्षात ठेवा, ऑप्शन डी, 30 जून रोजी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. दरवर्षी 30 जून हा आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचा उद्देश लघुग्रह आणि धूमकेतू यांसारख्या पृथ्वीच्या जवळच्या लघुग्रहांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 15वा. कोणत्या राज्य सरकारने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माई कुई स्वावलंबन योजना सुरू केलेली आहे? लक्षात ठेवा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, झारखंड. ठीक आहे, झारखंड. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर झारखंडमध्ये राज्य सरकार 21 ते 50 वर्ष वयोगटातील गरीब आणि गरजू महिलांना दरमहा 1000 रुपयांची आर्थिक मदत करेल. ही मदत मुख्यमंत्री माई कुई बहीण मुलगी स्वावलंबन योजनेअंतर्गत दिली जाणार असून वार्षिक 5500 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले जाणार आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर झारखंडची स्थापना झालेली आहे 15 नोव्हेंबर 2000 मध्ये. राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत सध्याचे चंपाई सोरेन आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 16वा. संघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ची वार्षिक शिखर परिषद 2024 कुठे होणार आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, अस्ताना, कझाकस्तान मध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. अस्ताना येथे होणाऱ्या संघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO च्या वार्षिक शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री S जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. लक्षात ठेवा. कझाकस्तान गटाचे वर्तमान अध्यक्ष म्हणून शिखर परिषदेचे आयोजन करत आहेत. भारत गेल्या वर्षी SCO चे अध्यक्ष होता. ठीक आहे मित्रांनो, गेल्या वर्षी भारत हा SCO चा अध्यक्ष होता. लक्षात ठेवा. 2017 मध्ये असताना शिखर परिषदेत भारत SCO चा पूर्ण सदस्य झालेला आहे. लक्षात ठेवा. तर बेलारूस SCO च्या 10व्या सदस्यात सामील झालेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर आपण SCO म्हणजे काय हे पाहून घेऊयात. तर SCO म्हणजे संघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. तर SCO ची स्थापना झालेली आहे 15 जून 2001 मध्ये. मुख्यालय आहे बीजिंग, चीन मध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्याचे सरचिटणीस आहेत झांग मिंग. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि SCO चे 10 सदस्य देश पाहून घेऊयात. कझाकिस्तान, चीन,
किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, भारत, पाकिस्तान, इराण आणि बेलारूस. लक्षात ठेवा मित्रांनो, हे 10 देश SCO चे सदस्य देश आहेत. तर संघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा उद्देश काय आहे हे पाहून घेऊयात मित्रांनो. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती आहे ही. सदस्य राष्ट्रांमध्ये चांगले शेजारी, मैत्रीपूर्ण संबंध आणि परस्पर विश्वास मजबूत करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेच्या संरक्षणासाठी समान प्रयत्न करणे, दहशतवाद, कट्टरवाद, फुटीरवाद, संघटित गुन्हेगारी आणि बेकायदेशीर स्थलांतर विरुद्ध लढा मजबूत करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा माहिती. तर यानंतर 17वा प्रश्न पाहून घेऊयात. कोणत्या भारतीय खेळाडूने जून 2024 मध्ये T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या, प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, यापैकी सर्व. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यापैकी सर्वांनी देखील. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 18वा. भारताच्या ग्रीन हायड्रोजन मोहिमेसाठी जून 2024 मध्ये कोणत्या संस्थेने 1.5 अब्ज कर्ज मंजूर केलेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी, जागतिक बँकेने. कोणी? जागतिक बँकेने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे जुलै 1944 मध्ये. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सध्याचे अध्यक्ष आहेत अजय बंगा. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि CEO आहेत अंशुला कांत. लक्षात ठेवा. आणि सध्या जागतिक बँकेचे 189 देश सदस्य आहेत. किती? 189 देश सदस्य आहेत. तर पुढील प्रश्न आहे 19वा मित्रांनो. युरोपियन युनियन EUच्या युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, अँटोनिया कोस्टा. कोणाची? अँटोनिया कोस्टा यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनिया कोस्टा यांची युरोपियन युनियनचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील पॉईंट पाहून घेऊयात. परिषदेचे नूतन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि युरोपियन कौन्सिलचा अध्यक्ष 2.5 म्हणजे 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो. तर युरोपियन युनियन म्हणजे काय? हा युरोपमधील 27 देशांचा राजकीय आणि आर्थिक मंच आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1993 मध्ये. मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम मध्ये. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत उर्सुला वॉन डेर लेयन. लक्षात ठेवा, उर्सुला वॉन डेर लेयन हे. पुढील प्रश्न आहे 20वा मित्रांनो. जून 2024 मध्ये जंगलातील आग शोधण्यात प्रथम ॲडव्हान्स्ड AI सिस्टीम कोठे सुरू करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, पेंच व्याघ्र प्रकल्प. लक्षात ठेवा, पेंच व्याघ्र प्रकल्प. तर याची आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाने जंगलातील आग लवकरच शोधण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रणाली सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. ही अत्याधुनिक प्रणाली व्याघ्र प्रकल्पाच्या 350 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये 15 किलोमीटरच्या व्हिज्युअल रेंजसह उच्च रिझोल्यूशन कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे. लक्षात ठेवा. आणि पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारतातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये पसरलेले आहे. ठीक आहे. तर यानंतर महाराष्ट्राची महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे 1 मे 1960 मध्ये आणि राजधानी आहे मुंबई. ठीक आहे मित्रांनो, मुंबई या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि सध्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस. लक्षात ठेवा मित्रांनो, रमेश बैस. पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 21वा. उत्तर प्रदेशातील पहिले बायोप्लास्टिक पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी, लखीमपूर खेरी येथे. लखीमपूर खेरी येथे. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर खेरी जिल्ह्यात बायोप्लास्टिक पार्क उभारण्याची घोषणा केलेली आहे. तर पुढील पॉईंट आहे, या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा उद्देश स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देताना पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करणे आहे. लक्षात ठेवा. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील गोला गोकर्णा तालुक्यातील कुंभी गावात 1000 हेक्टर जमिनीवर विकसित होणारे बायोप्लास्टिक पार्क बांधले जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील पॉईंट राहील, बायोप्लास्टिक सामान्य प्लास्टिकपेक्षा वेगळे असतात कारण ते सेल्युलोज आणि स्टार्च सारख्या नैसर्गिक पॉलिमर पासून बनवले जातात जे वनस्पती किंवा शेतातील कचऱ्यापासून येतात. लक्षात ठेवा मित्रांनो.
पुढील प्रश्न आहे 22वा मित्रांनो, भारताच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण बनले आहेत? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी शिवराज सिंह चौहान. कोण? शिवराज सिंह चौहान हे. त्यांचा आपण या ठिकाणी फोटो देखील लावलेला आहे. पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 23वा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग NMC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए BN गंगाधर. त्यांचा या ठिकाणी फोटो देखील लावलेला आहे, पाहून घेऊ शकता. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील आहे. वैद्यकीय मूल्यमापन आणि मानांकन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर BN गंगाधर यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती 4 वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर आता NMC म्हणजे काय हे पाहून घेऊया. तर NMC म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग. लक्षात ठेवा, आणि लॉंग फॉर्म आहे नॅशनल मेडिकल कमिशन. लक्षात ठेवा मित्रांनो. तर NMC ची स्थापना झालेली आहे 25 सप्टेंबर 2020 रोजी. मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. लक्षात ठेवा, आणि अध्यक्ष आहेत BN गंगाधर. लक्षात ठेवा मित्रांनो, अध्यक्ष कोणते आहेत? BN गंगाधर. तर पुढील प्रश्न आहे 24वा, जुलै 2024 मध्ये झारखंडचे 13वे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी हेमंत सोरेन. त्यांचा या ठिकाणी फोटो देखील लावलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात आपण. हेमंत सोरेन यांची झारखंडच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. ते चंपाई सोरेनची जागा घेणार आहेत. कोणाची? चंपाई सोरेन यांची. ठीक आहे. तर याआधी हेमंत सोरेन झारखंडचे 2दा मुख्यमंत्री राहिले होते. लक्षात ठेवा मित्रांनो. तर झारखंडची स्थापना झालेली आहे 15 नोव्हेंबर 2000 मध्ये. राजधानी आहे रांची आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. कोणते? CP राधाकृष्णन. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 25वा, कोणत्या देशाने जुलै 2024 मध्ये ॲडव्हान्स लँड ऑब्झर्वेशन सॅटेलाइट ALOS डायची 4 प्रक्षेपित केले? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो 2024 मधला. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान. लक्षात ठेवा, ऑप्शन सी जपान. याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. जपानने प्रगत जमीन निरीक्षण उपग्रह ALOS डायची 4 आपल्या नवीन फ्लॅगशिप 3ऱ्या H3 प्रक्षेपण वाहनाद्वारे प्रक्षेपित केला आहे. लक्षात ठेवा, त्याचा उद्देश प्रगत पृथ्वी निरीक्षण आणि प्रतिसाद आणि सुरक्षिततेसाठी मॅपिंगसाठी डेटा गोळा करणे हा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर प्रश्न 26वा पाहून घेऊयात. जागतिक तंबाखू विरोधी दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 31 मे मध्ये. केव्हा? 31 मे मध्ये. ठीक आहे. तर प्रश्न आहे 27वा, केंद्रीय मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी जुलै 2024 मध्ये UPSC पात्र उमेदवारांना 1 लाख रुपयांची मदत देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी निर्माण पोर्टल. लक्षात ठेवा, निर्माण पोर्टल. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात आपण. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री CG किशन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींच्या मिशन कर्मयोगी च्या अनुषंगाने नवी दिल्ली येथे निर्माण पोर्टलचे उद्घाटन केले. लक्षात ठेवा, कोल इंडिया लिमिटेडच्या या CSR उपक्रमाचे उद्दिष्ट आहे की 2024 मध्ये UPSC प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील हुशार तरुणांना पाठिंबा देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. आणि निर्माण योजनेअंतर्गत SC/ST महिला किंवा तृतीय लिंग प्रवर्गातील लोकांसह पात्र उमेदवार ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना 1 लाख रुपये दिले जातील. लक्षात ठेवा मित्रांनो. तर आपण निर्माण पोर्टल काय हे पाहून घेऊयात. तर निर्माण म्हणजे नोबेल इनिशिएटिव्ह फॉर रिवॉर्डिंग मेन्स एस्पायरंट्स ऑफ नॅशनल सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. लक्षात ठेवा मित्रांनो. तर त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतोय राष्ट्रीय नागरी सेवा परीक्षेतील मुख्य इच्छुकांना बक्षीस देण्यासाठी उदात्त उपक्रम. लक्षात ठेवा मित्रांनो. तर प्रश्न आहे 28वा, अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 2024 चा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजिंदर खन्ना. तर त्यांचा या ठिकाणी फोटो देखील लावलेला आहे, पाहून घेऊ शकता. तर महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. सरकारने 2 नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियुक्ती केलेली आहे. पुढील पॉइंट आहे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत असलेले तामिळनाडू केडरचे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी TV रविचंद्रन आणि परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले पवन कपूर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा,
पुढील पॉईंट राहील राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय NSCS चे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आणि NSA अजित डोवाल हे त्यांचे सचिव आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 29वा. तेलंगणा ट्रीमॅन अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? मित्रांनो प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, प्रश्नाला इग्नोर करू नका. ठीक आहे, लक्ष द्या प्रश्नाकडे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी N बलराम. लक्षात ठेवा ऑप्शन सी N बलराम. ठीक आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात. सिंग्रेनी कोलीरीज कंपनी लिमिटेड SCCL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक N ग्रीन मॅपल फाउंडेशन तर्फे बलराम यांना ट्रीमॅन ऑफ द तेलंगणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर वैयक्तिकरित्या 18,000 पेक्षा जास्त रोपे लावल्याबद्दल आणि 6 जिल्ह्यांमध्ये 35 मिनी फॉरेस्ट विकसित करण्यात मदत केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि माहिती देखील. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 30वा. कोणत्या देशाच्या आदित्य L1 ने जुलै 2024 मध्ये पहिली हॅलो ऑर्बिट पूर्ण केलेली आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी भारत देशाच्या. लक्षात ठेवा भारत देशाच्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने जाहीर केले की भारताच्या पहिल्या सौर मोहिमेने आदित्य L1 ने सूर्यपृथ्वी L1 बिंदूभोवती आपली प्रभामंडल कक्षा पूर्ण केली आहे. लक्षात ठेवा. पुढील पॉईंट राहील 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपित केलेले आदित्य L1 अंतराळयान 6 जानेवारी 2024 रोजी त्याच्या लक्षीय प्रभामंडल कक्षेत ठेवण्यात आले आहे. लक्षात ठेवा. पुढील पॉईंट राहील ही मोहीम पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या लॅग्रेंज पॉईंट L1 वर स्थित आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील पॉईंट आहे आदित्य L1 मिशनचे उद्दिष्ट क्रोमोस्फियर आणि कोरोनावर लक्ष केंद्रित करून सूर्याच्या वरच्या वातावरणाचा अभ्यास करणे आहे. लक्षात ठेवा. शेवटचा पॉईंट आहे अंतराळयानाला L1 बिंदूभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी अंदाजे 178 दिवस लागतात. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो प्रश्न 31वा पाहून घेऊयात. ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद कोणी मिळवले आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जॉर्ज रसेल ब्रिटन. लक्षात ठेवा जॉर्ज रसेल याने. ठीक आहे. प्रश्न आहे 32वा. कोणती भारतीय संस्था झटपट क्रॉस बॉर्डर रिटेल पेमेंट सक्षम करण्यासाठी प्रोजेक्ट नेक्सस मध्ये सामील झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी RBI. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी RBI. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. प्रोजेक्ट नेक्सस बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट BIS च्या इनोव्हेशन हबद्वारे संकल्पित विविध जागतिक देशांतर्गत इन्स्टंट पेमेंट सिस्टम IPS कनेक्ट करून क्रॉस बॉर्डर पेमेंट वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. तर पुढील पॉईंट राहील या प्रकल्पाद्वारे भारताचा युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंडच्या FPS शी जोडला जाईल. लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. तर यानंतर आपण RBI विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. आणि RBI ची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 मध्ये. RBI चे मुख्यालय आहे मुंबईमध्ये. ठीक आहे मित्रांनो. आणि गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. आणि RBI चे नायब गव्हर्नर पाहून घेऊयात. M राजेश्वर राव स्वामीनाथन, J.T. रविशंकर आणि डॉक्टर MD पात्रा एवढे RBI चे नायब गव्हर्नर आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 33वा. कोणत्या देशाची 2024 ते 26 या वर्षासाठी कोलंबो प्रक्रियेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत देशाची. लक्षात ठेवा 2024 चा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात. भारताने 2024 ते 26 साठी कोलंबो प्रक्रियेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. तर कोलंबो प्रक्रिया एक प्रादेशिक सल्लागार मंच आहे ज्यामध्ये आशियातील 12 सदस्य देशांचा समावेश आहे. लक्षात ठेवा. हे परदेशी रोजगारावरील सर्वोत्तम पद्धतीच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. ठीक आहे. तर त्यांच्या 12 सदस्य देशांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, कंबोडिया, चीन, भारत, इंडोनेशिया, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपिन्स, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम यांचा समावेश होतो. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा महत्त्वाची माहिती. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 34वा. जुलै 2024 मध्ये अफगाणिस्तानावर 3री संयुक्त राष्ट्र परिषद कोठे होत आहे? लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए दोहा कतार या ठिकाणी. ठीक आहे, दोहा कतार या ठिकाणी.
तर याविषयी महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात. अफगाणिस्तानावर राज्य करणाऱ्या तालिबानने प्रथमच अफगाणिस्तानावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भाग घेतलेला आहे. तर पुढील पॉईंट राहील, भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव JP सिंग करणार आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. तर यानंतर प्रश्न आहे 35वा, भारतीय वायुसेना IAF प्रमुख विवेक राम चौधरी यांनी वेपन सिस्टम स्कूल WSS चे उद्घाटन कोठे केले? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, हैदराबाद तेलंगणा येथे. लक्षात ठेवा, हैदराबाद तेलंगणा येथे. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी यांनी हैदराबादमध्ये वेपन सिस्टम स्कूल WSS चे उद्घाटन केले आहे. ठीक आहे. WSS म्हणजे काय? वेपन सिस्टम स्कूल. ठीक आहे. तर वेपन सिस्टम शाखा WSS निसर्गाला अनुसरून प्रभाव आधारित परीक्षण प्रदान करेल आणि भारतीय वायुसेनाच्या IAF आवश्यकतानुसार नव्याने स्थापन झालेल्या शाखेच्या अधिकाऱ्यांना तयार करेल. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. तर यानंतर प्रश्न आहे 36वा, मे 2024 मध्ये मुथूट पप्पाचन ग्रुप MPG चे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, शाहरुख खान. लक्षात ठेवा, ऑप्शन बी, शाहरुख खान. तर यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 37वा, हुरून इंडिया आर्ट्स लिस्ट 2024 मध्ये कोणत्या भारतीयाला अव्वल स्थान मिळालेले आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, अनीश कपूर. लक्षात ठेवा, अनीश कपूर. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 38वा, जुलै 2024 मध्ये अव्वल क्रमांक T20 विश्वचषक अष्टपैलू रँकिंग मध्ये पोहोचणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो 2024 मधला. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, हार्दिक पांड्या. ठीक आहे, ऑप्शन बी, हार्दिक पांड्या. पुढील प्रश्न आहे 39वा, सस्टेनेबिलिटी चॅम्पियन्स एडिटर चॉईस अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, REC लिमिटेड. काय? REC लिमिटेडला. ठीक आहे. तर REC म्हणजे काय हे पाहून घेऊयात आपण. REC म्हणजे ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड. लक्षात ठेवा मित्रांनो. तर त्याचा लॉंग फॉर्म होतोय रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. लक्षात ठेवा मित्रांनो. तर REC ची स्थापना झालेली आहे 25 जुलै 1969 मध्ये. लक्षात ठेवा, स्थापना केव्हा झाली? 25 जुलै 1969 मध्ये. आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि त्याचे CMD आहेत विवेक कुमार दिवांगण. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, CMD कोण आहेत? विवेक कुमार दिवांगण. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 40वा मित्रांनो. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आणि शेवटचा प्रश्न आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर तयार करण्यासाठी कोणाशी करार केलेला आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, IIT बॉम्बे. लक्षात ठेवा, ऑप्शन सी, IIT बॉम्बे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ने सेमीकंडक्टर सेन्सिंग टूल्ससाठी IIT बॉम्बे सोबत करार केलेला आहे. लक्षात ठेवा. तर पुढील पॉईंट आहे, या अंतर्गत TCS आणि IIT बॉम्बे मिळून देशातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर तयार करणार आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. शेवटचा पॉईंट राहील, क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर चुंबकीय क्षेत्राची प्रतिमा करू शकतो. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि 2 प्रश्न आहेत. लक्ष द्या, या प्रश्नानंतर दुसरा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे जर तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, येत असेल तर नक्की उत्तर द्या. ठीक आहे. तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ठीक आहे. तर नेक्स्ट प्रश्न बघून घेऊयात. तर कोणत्या देशाच्या संघाने ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे? तर या प्रश्नाचे जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच प्रकारचे आपण रोज चालू घडामोडीचे व्हिडिओ बनवतो. खूप महत्त्वाचे 10 प्रश्न टाकत असतो आणि त्या प्रश्नांविषयी महत्त्वाची माहिती देखील मी डिटेलमध्ये देत असतो मित्रांनो. आणि मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे फक्त 1000 लाईक आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही 1000 लाईक नक्की पूर्ण करताल. आणि जर व्हिडिओचे लाईक पूर्ण झाले तर यापेक्षाही इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून आणण्याचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.